नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादानं 15 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। पर्यावरण प्रेमींमध्ये याचमुळे काहीसं आनंदाचं वातावरण आहे। मात्र दुसरीकडे याच मुद्द्यावरून साधू महंतांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। याचं कारण म्हणजे तपोवनामधल्या जागेवरच साधुग्राम उभं राहावं अशी भूमिका काळाराम मंदिराचे पुजारी सुधीर दास यांनी मांडली। दुसरीकडे त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे महंत गणेश बाबा यांनी तपोवनाच्या वृक्षतोडीला विरोध केलाय। पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दर्शवला। त्यामुळे महंतांच्या या दोन वेगवेगळ्या भूमिकेवरती आता इतर जी साधू मंडळी आहे ती काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे। तर नाशिकमधल्या तपोवनाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजताना दिसतोय। तपोवनाच्या ठिकाणी जी झाडे आहेत त्यापैकी काही हजार झाडं तोडली जातील। त्या ठिकाणी तिथे येणाऱ्या साधू महंतांसाठी साधुग्रामची उभारणी केली जाईल असंही बोललं जात होतं। मात्र सध्या तरी याला स्थगिती देण्यात आली आहे। पर्वणीच्या दिवशी आपण पाहिलं तर प्रयाग कुंभमेळ्याला हायेस्ट जी गर्दी झाली एका अमावस्येच्या दिवशी, ज्या दिवशी स्टॅम्पेडिंग झालं त्या दिवशी 4 कोटी भाविक आल्याचा अंदाज आहे। आपण जरी बायफर्केट केले आणि अगदी अर्धे जरी धरले तर 2 कोटी भाविक जर नाशिकमध्ये आले तर जागा अरुंद आहे, रस्ते अरुंद आहेत, साधूंना राहायला जागा नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणची जर वृक्ष आपण काढली नाही तर अधिकच गर्दी आणि अधिकच अडचण त्या ठिकाणी संत महात्म्यांची तर होणारच होणार, पण येणाऱ्या भाविकांची देखील अडचण होईल। एकूण 13 आखाडे आहे। तर 13 आखाड्यापैकी 10 त्र्यंबकेश्वरला असतात, 3 आखाडे इथे आहे। 3 आखाड्यांची व्यवस्था आखाड्यांमध्येच आहे। त्यांचा कुठल्याही प्रकारचा इथे ह्या वृक्षतोडी मागे काहीही सहभाग नाही, कुठलाही अट्टहास नाही, आग्रह नाही, प्रशासनाशी नाही, राज्य सरकारशी नाही। त्यामुळे आम्ही गाफील आहोत। फक्त चर्चा साधूंच्या नावाखाली चाललेली आहे, कुंभमेळ्याच्या नावाखाली चाललेली आहे आणि साधू संतांना कुठेतरी एक विरोध, कुठेतरी काहीतरी व्यंग दाखवायचं आणि साधू संतांचा समाजापुढे काहीतरी विरोध दर्शवायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।